सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर व्हाव्या अशी अपेक्षा माजी आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे। 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मात्र तारीख पे तारीख सुरू आहे। सरकारने यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष घालून निर्णय लावून घेतला पाहिजे। बाकी सर्व निर्णय लागतात, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याच निर्णयाला उशीर का लागतोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे सरकारने यासाठी विशेष वकील लावून विशेष लक्ष घातले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक नाही। जिल्ह्यातील मोठ्या शहरामध्ये दर आठवड्यातून 1-2 खून, दरोडे, चोऱ्या, महिलांचे विनयभंग होत आहे। गुन्हेगार सापडत नाही अशी स्थिती असून पोलीस यंत्रणा मात्र सुस्त आहे। सत्ताधारी पक्षातील आमदार जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे ओढत आहे। विरोधी पक्षाने यावर आवाज उठवला तर टीका होती, मात्र सत्ताधारी पक्षच याबाबत आवाज उठवत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिल्याची वस्तुस्थिती आहे। निवडणुकीची आज तारीख होती, आज त्याचा निकाल निघणार होता, परंतु हे सुप्रीम कोर्टाने पुढची 25 फरवरी ही तारीख दिलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्या अशी अपेक्षा आहे। आता 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहे, नगरपालिकांच्या काही जिल्हा परिषदांच्या, आणि माननीय सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख असं त्या ठिकाणी चालू आहे। मला वाटतं सरकारने याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणून लक्ष घालून याचे निर्णय लावून घेतला पाहिजे। बाकीचे निर्णय तर लागतात, मग याच्या निर्णयाला उशीर का होतो, या निर्णयाकडे विशेष वकील लावणं, विशेष लक्ष देणं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही अशी स्थिती आहे। मोठे शहरं जे आहेत म्हणजे जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, मळण्यासारखे या शहरांमध्ये दर आठवड्यातनं 1-2 तरी खून व्हायला लागले, दरोडे व्हायला लागले, चोऱ्या वाढल्या, गुन्हेगार सापडत नाही अशी स्थिती आहे। वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर यायला लागले, महिलांचा विनयभंग व्हायला लागलेला आहे। माझं म्हणणं या साऱ्या घटना घडत असताना गुन्हेगारांचा शोध लावला पाहिजे। मग पोलीस यंत्रणा सुस्त आहे आणि एक सत्ताधारी पक्षाचेच आमदार ज्यावेळेस याच्यावर ताशेरे ओढतात, तर मला वाटतं की ह्या वस्तुस्थिती आहे की विरोधी पक्ष केलं तर टीका होते, पण सत्ताधारी पक्षानेच केल्यानंतर वस्तुस्थिती असते। जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव।